तर गाईज हा आपल्या ब्लॉगचा सेकंड पार्ट आहे, तर म्हणजे तो की आपल्या दत्त जयंतीचा. आणि तुम्हाला डेकोरेशन तर आता काय दिसणारच नाही, फक्त मागचं दिसून जरा, हे तर असतंच नाही. पण डेकोरेशन इतकं मस्त केलं, इतकं मस्त विचारूच नका, लय भारी केले. तर ते सस्पेन्स आहे, मग तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला कळेल की डेकोरेशन आम्ही काय केलंय. काय केलंय? छान केलं. छान केलंय, पण माहिती नाही काय केलं. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि कमेंटमध्ये सर्वांनी चांगलं म्हणजे कमेंट्स करा की सांगा कसं वाटलं आमचं नाही का दत्त जयंतीचं ब्लॉग. तर चला आता डायरेक्ट आपण पुढच्या क्लिपमध्येच भेटू. आम्ही सध्या पार्किंगला आलोय आणि तुम्हाला आवाजावरून कळतच असेल की किती गोंधळ चालू आहे. बघा त्या साईडला हे लसूण सोलतात आजी. बघा आमची किटुडी. अँड बघा अजून कसं काय होतंय कसं काय नाही. चला आता बघू अजून पुढं काय होतंय. बोल ना. जाऊ द्या. सो गाईज आम्ही नाश्ता मेडिकलमध्ये आलोय. तिथं दाखवा मेडिकल. हे आमचा गोपाळ मामा. हाय करा. हे आमच्या मामी. इथं क्रिसमस. आम्ही ना असंच फिरतोय बळच. रात्रीचे 12 वाजले ते खरं सांगायला गेले. आमच्या अर्पिता. सो गाईज मला ना खरं सांगते माती खायला लय आवडते. आता हे क्लिप तर मी नक्कीच टाकणार. आणि अजून काय बोलायचं बोल काय नाही एवढंच. बाय बाय गाईज. आणि हो आमची नाईट झाली आहे चालू. आत्ता वाजले ते बघा 12 वाजलेत. तर बघा आता दाखवते. हे बघा इथे एक मूर्ती चालू आहे. मी तुम्हाला डेकोरेशन दाखवत होते ऍक्च्युली. इकडे एक मूर्तीचं चाललंय, इकडे एक चाललंय, इकडे बघा सगळीकडे तयारी चालू आहे. गाणी ऐकत आहेत सगळे. हे बघा. सो गाईज आता सध्या आमची नाईट चालू झाली आणि तुम्ही बघू शकता मी पूर्ण पॅक होऊन आलेले एकदम स्वेटर वगैरे घालून छानपैकी. तर आता सध्या फक्त एकच वाजलंय आणि तुम्हाला आमची पब्लिक दाखवते. बघा हे इथं शेकतात ते, हे इथं बसलं ते, आणि हे बघा हे नाको, हे बघा इथं हे सगळं जेवणाचे पातेले वगैरे माझी आजी. सो अजून बघा आपली नाईट कशी होते, कोण किती वाजता झोपायला जाते आणि मग पुढं कंटिन्यू करू. मला कुंड्याला बरोबर लागला का नीट लाव. नीट लाव. इथं बघ, इथं बघ रे. ए बाबड्या आता जाऊ दे पूल आहे म्हणून त्याला मोबाईल हे म्हणले कॉइन बॉक्स बोलतात ना कसा कॉइन बॉक्स अकडून कोई बॉक्स. और उस लेडी के एड्रेस के बारे में? हाँ जरूर, हम कोशिश तो कर ही सकते हैं. सोई पेरिस में सुजन के साथ है. क्रिस्टी रास्ते में है. पुण्याहं कल्याणं वृद्धिं स्वस्ति श्रीः रस्तु भवन्तु
प्रबंधो अश्विना पुण्यः भवन्तु कल्याण भवन्तु आरती भवन्तु आसुते भवन्तु पुण्यावाचन भगवान अभिषेक भक्ति महामाता ते बिगर मिठाचा भात करून झालं सगळं सगळं दाखवा ना जरा. ह्याच्यात काय वांग बटाट्याची शाक त्याच्यामध्ये. मग ते ओपन करतीस का भैया युट्यूब वर आहे. माहिती का म्हणून आरती भेटली फुलं भेटली म्हणजे कुणाच्या लय भदी राहते. मम्मी आम्हाला लग्नाला जायचंय ग. ओपा. सो हॅलो गाईज, मी तुम्हाला मध्ये भेटलेच नाही डायरेक्टली. मी नाही का ते म्हणजे पूजेचे क्लिप्स टाकले ते. सो आता आमच्या इथं जेवण चालू झालं ते आणि आम्ही एकदम रेडी वगैरे झालोय बघा. बघू शकता माझ्या बहिणीचा लुक बघा. देऊ बॅक. सो आता बघू ह्यांचं जेवण म्हणजे ह्यांचं नाही म्हणजे आता आमचं जेवण कधीच म्हणजे हे रात्री तर संपल पण आता माहित नाहीये की किती उशीर लागेल काय नाही. पूर्ण पब्लिक जाम झालेले हे बघा. तर आता आम्ही चालू. तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आम्ही लग्नाला चाललोय. ते लग्न माझ्या भावाचं आम्ही तिथंच चाललोय. मग तिथं गेल्यावर आपण तुम्हाला भेटू. सो स्टे ट्यून. बघू ब्लॉग सोडणार आहे. आमचे चाळे चालू आहेत बघा यांचे. हे बघा नाडी निघली. तर गाईज आता आमच्या घरामध्ये पाळणा आणि आरती चालू होणार आहे. सगळं आपण बघूया. तुम्ही बघा कसं असतं म्हणजे तुम्हाला समजेन. आता ते बघा आता सध्या पाळण्याची तयारी चालू आहे आणि मग आरती चालू होईल. 1 मिनिट.
पिक्चर संपवला का तुम्ही शूटिंग काढली काय उपयोग आहे त्याचा पिक्चर मध्ये तर गाईज आम्ही आमच्या मोठ्या काकूच्या घरी आलोय सो म्हणजे तिथं पण आमचं आहे ना देवाचंच आहे. तुम्हाला त्यांचा देवारा दाखवू का स्वतः घेतली पण आरती करू आणि मग खाली जाऊ.